नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। PWT एक्झाम 2023 असिस्टंट सिव्हिल इंजिनियरचा आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे पटापट पहिले चॅनलला सबस्क्राइब करा। असिस्टंट सिव्हिल इंजिनियर मध्ये ओपन मेलचा जो कट ऑफ आहे तो 160 प्लस जाऊ शकतो। ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 157 प्लस जाऊ शकतो। EWS मध्ये मेलचा जो कट ऑफ आहे हा 158 प्लस जाऊ शकतो आणि फीमेल मध्ये EWS 156 प्लस जाऊ शकतो। OBC बघा, EWS आणि OBC याचा कट ऑफ जवळपास सेम लागेल। OBC मध्ये मेलचा जो कट ऑफ आहे तो 158 प्लस जाऊ शकतो आणि OBC फिमेलचा 156 प्लस। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जो हा कट ऑफ तुम्हाला सांगत आहे या कट ऑफ मध्ये 5 ते 10 मार्क्स प्लस मायनस होऊ शकतात। बघा, एनटीचा जो कट ऑफ आहे, एनटी मध्ये मेलचा जो कट ऑफ आहे तो 155 प्लस जाऊ शकतो आणि एनटी मध्ये फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 152 प्लस जाऊ शकतो। एनटी मध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ सांगितलेला आहे। एससी मध्ये मेलचा जो कट ऑफ आहे तो 152 प्लस जाऊ शकतो आणि एससी मध्ये जे फिमेल आहे त्यांचा 148 प्लस जाऊ शकतो। नंतर बघा एसटीचा कट ऑफ। एसटी मध्ये मेलचा जो कट ऑफ आहे तो 148 प्लस जाऊ शकतो आणि एसटी मध्ये फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 144 प्लस जाऊ शकतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, या कट ऑफ मध्ये 5 ते 10 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। माझ्या अंदाजानुसार मी हा कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे। तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।